देश भर में आगामी लोकसभा चुनाव को लेकर तैयारी जोरों पर है। इस लोकसभा चुनाव में भाजपा और कांग्रेस के मध्याधीश प्रस्थापित नेताओं को चुनाव में उतार रही है। दोनों ही गठबंधन के राजनीतिक दलों के अधिकांश उम्मीदवार 10-10 करोड़ संपत्ति के मालिक हैं। कांग्रेस बीजेपी के ऐसे करोड़पति उम्मीदवारों को चुनाव मैदान में उतारा है, जिसके चलते ऐसा दावा इंडिया अगेंस्ट करप्शन राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटिल ने किया है और देश की तीसरी गठबंधन के तौर पर खड़ी की है। भारतीय जन विकास अखाड़ी पार्टी के अध्यक्ष हेमंत पाटिल ने खचाखच भरे मुंबई मराठी पत्रकार संगठन में आयोजित पत्रकार परिषद में ललकारा। वहीं उपरोक्त अवसर पर महा अखाड़ी के प्रमुख संयोजक राजेंद्र बनरसे, अशोक जाधव, धन गावंकर, गजानन शिरसाट आदि मान्यवर मौजूद रहे। नागरी सुविधा आरोग्याच्या बाबतीमध्ये चाललेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कार्य करणारे असे चारित्र्य संपन्न जनतेच्या सेवेत असलेले उमेदवार भारतीय जनविकास महाआघाडीकडे पुढे घेऊन आलेली आहे। असेच उमेदवार देशामध्ये 500 ठिकाणी उभे राहत आहेत। विविध प्रादेशिक राजकीय पक्ष जे नोंदणीकृत आहेत, सामाजिक संघटना आहेत, या सगळ्यांनी मिळून लोकसभेमध्ये 175 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असा विश्वास आहे आणि 175 खासदारांपैकी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनविकास आघाडीचे 40 पेक्षा अधिक खासदार निवडून येतील असा विश्वास आम्हाला मतदार व्यक्त करतील मतदानाच्याद्वारे असे आम्हाला वाटते। अनेक वर्षापासून मुस्लिम आरक्षणासाठी मुस्लिम समाज झगडत आहे। याविषयी तुमची काय भूमिका आहे आणि ते आरक्षण देणार असेल तर कशा प्रकारे तुमची मांडणी आहे? आता मुस्लिम समाजा संदर्भामध्ये मला बोलायचे 22 ते 23% मुस्लिम आहेत। मला वाटतं ओवैसी साहेबांनी सुद्धा मुस्लिमांसाठी संघटन करण्याचं ठरवलं। त्यांनी सुद्धा आता तर ते कुठे दिसत नाहीत, आता देशामध्ये लोकसभेमध्ये कुठेच दिसत नाही। मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे। मला वाटतंय मुस्लिम समाज 22% असला तरी सुद्धा 18% मुस्लिम समाज हा तो शिक्षित आहे, शिक्षित नाही, व्यवसाय नाही। त्यामुळं मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तसा उल्लेख करणार आहे। या देशातील जेवढे मुस्लिम आहेत त्यांना आरक्षण मिळावं त्यासाठी आमची पुढील पावलं आम्ही उचलणार आहोत। साहेब, ते इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून मोदी सरकार अडकलेली आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? मोदी सरकार इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून ते भ्रष्टाचार मधून अडकलेली आहे, काय म्हणणं आहे आपलं? हो, मी काय म्हणतोय, मोदी सरकारने जरी दिवसा डावळ्या हे आमचे मोबाईल जरी असे घेऊन गेले ना तरी त्यांना देश किंवा जग काहीच करू शकत नाही, कारण सत्ता त्यांच्या ताब्यात आहे। सत्ता त्यांच्या ताब्यात असल्यामुळे जर मोदी आमचे मोबाईल जरी घेऊन गेले तरी मोदी गेले तर ते जे पोलीस आहेत ते काय म्हणणार की मोदी नव्हते, हे काँग्रेसची लोक होती, केजरीवाल होते आणि अजित पवार होते, पण ते पण नाही, अजित पवार नव्हतेच असे मोदी बोलतील। त्यामुळं तुम्ही काय सांगतो, जोपर्यंत मोदीची सत्ता जात नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही काहीच करू शकणार नाही।